मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत सुरू असलेले दावे, जागा वाटपाचं ठरणारं सूत्र, सुरू असलेलं सर्वेक्षण, महायुतीचं आवाहन, विधानसभेसाठीची तयारी या आणि अशाच अनेक विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी झिरो आवर उपस्थित आहेत काँग्रेस नेते सतेज पाटील। आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला। सतेजी, एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे। सर्वच पक्षांनी नेत्यांनी आपापल्या यात्रा सुरू केल्या, काँग्रेसनं सुद्धा अशीच एक यात्रा घेतली आहे। कसा आहे रिस्पॉन्स? नमस्कार। काँग्रेस पक्षानं या विधानसभेच्या अनुषंगानं लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि आज आम्ही बुलढाण्यामध्ये त्या ठिकाणी या 4 दिवसांमध्ये आमचे प्रभारी रमेश चेन्नीतालाजी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी, आदरणीय थोरात साहेब, विजय वडेट्टीवारजी, नसीम खान असतील, आम्ही सगळेजण महाराष्ट्रामध्ये फिरतो। एक प्रचंड उत्साहाचं वातावरण लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्हाला पाहायला मिळते। काँग्रेस कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड असा उत्साह आहे की या विधानसभेला महाविकास आघाडी आणि काँग्रेसची सत्ता आणायची हा एक दृढ निश्चय केलाय असं वातावरण साधारणपणे महाराष्ट्रात दिसतं। सतेजी, एकंदरीत लाडकी बहीण योजना सरकारनं घोषित केल्यानंतर जनमानस हे त्यांच्या बाजूनं कुठेतरी महाराष्ट्राचं जात आहे असं सांगितलं जातंय, ते असं तुम्हाला वाटतंय का? नाही, गेल्या ह्या योजना सुरू झाल्यानंतर वक्तव्य जी बघितली महायुतीतल्या नेत्यांची, कालच एका आमदारांनी वक्तव्य केलं की हे पैसे आम्ही परत घेणार, आणि कुणी वक्तव्य केलं की आमच्याकडंच मत दिलं पाहिजे यासाठी केलं। लोकांच्या लक्षात आलेलं आहे की इलेक्शनसाठी केलेली ही योजना आहे, आमची मतं घेण्यासाठी केलेली योजना आहे। हा आता एक नरेटिव्ह लोकांच्या मध्ये पोचलेला आहे, फक्त इलेक्शनसाठी आमच्यावर प्रेम दाखवतात हे सेट झालेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला ड्रीपचे पैसे गेलेले नाहीत। आज विदर्भात आम्ही आहोत, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे इथं बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम असेल, इथं शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी मिळालेले नाहीत। आणि म्हणून अनेक विषय असे आहेत की जे दुर्लक्षित आहेत। होमगार्डचे शिष्टमंडळ येतात, वीज कर्मचारी कंत्राटी आहेत, त्यांचं शिष्टमंडळ आम्हाला भेटलं, आणि म्हणून ह्याचा परिणाम फार काय नाही, कारण की लोकांना लक्षात आलेलं आहे हे आमची मतं घेण्यासाठी आलेली योजना आहे, हे लोकांना लक्षात आलेलं आहे। खरं तर तुमच्या बरोबर असणाऱ्या शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा नक्की अजेंडा काय आहे? आता मराठवाड्याच्या दौऱ्यावर राज ठाकरे होते, त्या दौऱ्यावर ते असताना त्यांच्या गाडीवर अशा पद्धतीने हल्ला करण्यात आला। काँग्रेस कसं बघते या सगळ्याकडे? नाही, मला वाटतं आता नेमकं राज ठाकरेंची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात काय असणार आहे हे आज आपल्याला सांगता येणार नाही, कारण की त्यांच्या भूमिका प्रत्येक निवडणुकीला बदलत गेलेल्या आहेत। त्यामुळे आता ते स्वतंत्र लढणार आहेत का? स्वतंत्र लढले तर शिवसेनेला त्रास देण्यासाठी लढतायत का स्वतः निवडून येण्यासाठी लढतायत? असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेसमोर त्या ठिकाणी, आणि म्हणून मला वाटते की त्यांचा नेमका अजेंडा अजून बाहेर आलेला नाही। त्यांनी जाहीर केलं 288 जागा लढणार, परंतु तसं काही चित्र आपल्याला दिसत नाही, आणि हा कुठेतरी वाद दोघांच्यातला निर्माण करून एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न मुद्दा म्हणून काही लोकांचा असू शकतो, परंतु त्याचा परिणाम मतदारांच्यावर होणार नाही। आज मतदार हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आहे, पक्ष फोडलेला हे लोक विसरलेले नाहीत, आणि त्यामुळे मला वाटत नाही की यातून काही त्यांना फायदा होईल, उलटा शिवसेनेलाच, उद्धव ठाकरे साहेबांनाच फायदा होईल। म्हणजेच मतदाराच्या मनातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत असं तुम्ही म्हणताय का? नाही, आमच्या पक्षाच्या वतीनं देखील वारंवार हा खुलासा करण्यात आलेला आहे की आमचा उद्देश महाविकास आघाडीची सत्ता आणणं हा आमचा उद्देश प्रामुख्याने या ठिकाणी असला पाहिजे। चेहरा महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाणार आहोत, कारण की शेवटी उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात
केलेलं काम या महाराष्ट्रानं देखील बघितलेलं ते आपल्याला विसरता येणार नाही. म्हणजे वर्ल्ड बँक जागतिक आरोग्य व्यवस्थेने देखील त्यांची दखल घेतली. धारावीचा विषय असेल, हे चांगलं काम केलं ते चांगलं म्हणावंच लागेल. आणि म्हणून मला वाटतं की पुढच्या काळामध्ये आमच्या तिन्ही पक्षामध्ये हा वाद कुठलाही नाही आहे की बाबा काय करावं कसं जावं, परंतु प्रायोरिटीनं महाविकास आघाडीची सत्ता आणावी हा आमचा प्रामुख्यानं उद्देश तिन्ही पक्षाचा असणार. आपण असं म्हणत आहात, मात्र आज अगदी स्पेसिफिकली संजय राऊतांना ठाकरे सरकार 2.0 असं म्हटलंय. हे काँग्रेसला मान्य आहे का? मला वाटते काँग्रेसची परंपरा आपण आतापर्यंत बघितलेली आहे की हे जे काही निर्णय होतात ते निवडणुकीनंतर साधारणपणे संजय राऊत साहेबांनी अपेक्षा व्यक्त करणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. शेवटी पक्ष म्हणून ते भूमिका त्या ठिकाणी मांडतात. परंतु ज्यावेळी इंडिया आघाडीची देखील एकत्रित बैठक झाली देशामध्ये, त्यावेळी देखील ही याच्यावर चर्चा झाली. आता महाविकास आघाडीची पहिली बैठक परवा झालेली आहे 7 तारखेला. आता दुसरी बैठक होईल आणि हळूहळू यातल्या काही गोष्टी क्लिअर होताना आपल्याला दिसतील की उद्याच्या भविष्यकाळात राजकारण कुठल्या दिशेला चाललंय त्याच्यावर काही निर्णय उद्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर काँग्रेस सातत्यानं सगळे निर्णय मेरिटवर व्हायला पाहिजे असं म्हणते. हे मेरिट नक्की काय आहे? काँग्रेसचं म्हणणं काय आहे? नाही, आज आम्ही महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांचा दौरा आमचा उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. जवळजवळ 80 विधानसभा मतदारसंघाचा साधारणपणे आढावा. ऑलरेडी प्रत्येक विधानसभा वाईज सर्वे चालू आहे. आम्ही लोकांची मतं घेण्याचा प्रयत्न करतोय. आज देखील बुलढाण्यामध्ये आता लोकांची अपेक्षा आहे हा मतदारसंघ मिळावा, तो मतदारसंघ मिळावा. उमेदवार आमच्याकडे सक्षम असतील, जे प्रदेशाध्यक्ष आणि आमची भूमिका आहे, ज्याच्याकडे ताकदीचा उमेदवार आहे त्यानं ती सीट लढवावी असं आमची भूमिका आहे. शेवटी एंड ऑफ द गोल जो आमचा आहे तो महाविकास आघाडीची सत्ता आहे. सीट किती मिळाल्या, सीट किती निवडून आल्या त्यापेक्षा महाविकास आघाडीची मिळून सत्ता येणं ही आमची प्रायोरिटी असणार आहे. आणि म्हणून आपण चर्चा करू. महाराष्ट्राचा अभ्यास सगळ्यांनाच आहे. ज्यांना त्यांना आपापले सीट्स माहीत आहेत की कोणाची ताकद कुठं आहे, कोण लढलं तर सोयीचं होईल, कोण उमेदवार दिला तर सोयीचं होईल, हा साधारणपणे अभ्यास तिन्ही पक्षांनी केलेला. त्यामुळे आम्ही तिघं एकत्र बसू त्यावेळी हे विषय प्रचंड प्रमाणात मार्गी लागतील असा विश्वास आहे. कारण की शिवसेनेमध्ये, राष्ट्रवादीमध्ये, महायुती आणि आमच्यात प्रचंड फरक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये लोक गेल्यामुळं तिथं निर्णय घेणं सोपं आहे. महायुतीमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. महायुतीमध्ये आता ॲडिशन झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड हा गोंधळ असणार आहे की कशा पद्धतीने ते पुढे जात आहेत. पण महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कुठेतरी मिठाचा खडा पडलाय असं म्हणायचं का? कारण एकीकडे शरद पवार हे अडाणींच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असं सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे सातत्यानं काँग्रेस तयार नसताना, काँग्रेस वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत असताना सुद्धा उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद पुढे रेटल्या जात आहे. एकंदरीत लोकसभेनंतर तुमच्याही तिन्ही पक्षांमध्ये सगळ्यांच्याच महत्वाकांक्षा वाढल्यात. मला वाटते पवार साहेबांच्या भेटीबद्दल अनेक तर्कवितर्क आले असले तरी अधिकृत जोपर्यंत काही येत नाही तोपर्यंत त्याच्यावर वक्तव्य करणं संयुक्तिक राहणार. राहिला भाग समन्वयाचा, आमचा समन्वय लोकसभेमध्ये देखील महाराष्ट्रानं पाहिलेला. 2-3 जागा सोडल्या तर 45 जागांचा वाद मिटला. म्हणजे हा ॲव्हरेज आमचा चांगला आहे. 3 जागा सोडल्या, मुंबई, भिवंडी आणि सांगली सोडल्या, तर 45 ठिकाणी हा वाद म्हणण्यापेक्षा समोपचारानं वाटप झालं. त्यामुळे मला वाटत नाही की कुठलाही मिठाचा खडा या ठिकाणी पडेल. हे दुधाचं भांडं जनतेनं आमच्या हातात दिलेलं आहे. जनतेची इच्छा आहे की महाविकास आघाडीची सत्ता येणं. त्यामुळे कुणीही मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न बाहेरून, आम्ही तिन्ही सोडून द्या, आम्ही टाकणारच नाही, आला तरी तो मान्य होणार नाही. कारण की आज आम्ही देखील बघतोय जो काय रिस्पॉन्स मिळतोय लोकांचा, आणि शेवटी लोक मागणी केल्यानंतर शेवटला म्हणतात की काही करून महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे. हा जो काय एक नरेटिव्ह लोकांच्या मध्ये, महायुतीचं फसवं सरकार, काम न करणारं सरकार, भ्रष्टाचारी सरकार हे लोकांना नको आहे, हे आता जवळजवळ महाराष्ट्रातल्या जनतेने साधारणपणे मानसिकता घेतलेली आहे. ते फक्त निवडणुकांची वाट बघतायत. महाविकास आघाडीचा नक्की मग जागा वाटपाचा आत्ताचा फॉर्म्युला काय आहे?
नाही, शेवटी कसं आहे, मी त्या बैठकीला असतो तेव्हा आता असं प्रसारमाध्यमांनी बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही, परंतु शेवटी प्रत्येकजण आम्ही म्हटलं तसं आज देखील अनेक पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न येतो. आम्ही सगळेच सांगतो की बाबा शेवटी 288 जागा आम्ही तिन्ही पक्ष लढणार आहोत. त्यातले काही घटक पक्ष आमच्याबरोबर येतील. आज घटक पक्ष काही चर्चेत आहेत, काही राष्ट्रवादीच्या चर्चेत आहेत, काही लोक उद्धव ठाकरे साहेबांच्या चर्चेत आहेत, काही घटक पक्ष आमच्या चर्चेत आहेत. शेवटी ज्यावेळी आम्ही तिघं एकत्रित बसू आणि समजा 15 जागा, 10 जागा, 18 जागा ह्या घटक पक्षांना देण्याची वेळ आली तर त्या कुणाच्या कोट्यातून द्यायच्या आणि मग त्याच्यावर ही आकडेवारी सगळी ठरेल. त्यामुळे आकडेवारीपेक्षा आमचा अजेंडा आहे महाराष्ट्रातल्या जनतेला शाश्वत मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना रोजगार देणारं सरकार देणं हा आमची प्रायोरिटी असणार आहे. एक पश्चिम महाराष्ट्रासाठी असलेला एक खास प्रश्न आपल्याला विचारते. असं म्हटलं जात होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की केंद्रात साहेब आणि राज्यात दादा, त्याचा फटका ह्या खेपेला बसेल का? नाही, मला नाही वाटत त्याचा, कारण की शेवटी पवारसाहेबांना राष्ट्रवादी फोडलेल्याचं जे सर्वसामान्य लोकांच्या मध्ये चीड आहे ती पुन्हा या विधानसभेमध्ये देखील आपल्याला स्पष्टपणे दिसेल. नाहीतर भाजपनं ह्या बातम्या पेरल्याच नसते की अजितदादांच्यामुळे नुकसान झालं, आता ते आम्हाला नको आहेत. हे नरेटिव्ह जे काही सुरू झालं त्याला कारणं काहीतरी असतील, त्याशिवाय हे नॅरेटिव्ह आहे का? म्हणजे हे नॅरेटिव्ह म्हणताय आपण? तो काहीतरी त्याच्या पाठीमागं, नाहीतर लोकसभेनंतरच या गोष्टी का आल्या. बट ज्यावेळी राष्ट्रवादी पक्ष फोडला गेला त्यावेळी असलेल्या सरकारला बहुमताची गरज नव्हती, तरी देखील या गोष्टी करण्यात आल्या. याचा अर्थ काय, तर पवारसाहेबांना कुठंतरी खच्चीकरण करावं, आणि हे पवारसाहेबांचं खच्चीकरण नव्हतं तर महाराष्ट्राचं खच्चीकरण आहे. शेवटी ते नेतृत्व कोणाचं करतायत? शेतकऱ्यांचं करतायत, सामान्य माणसाचं करतायत, महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. म्हणून मला वाटत नाही की एक असं आहे की आजच अजितदादांनी असं म्हटलंय की कुठेतरी आपल्या बायकोला बहिणीच्या समोर उभं करून त्यांनी चूक केली हे आज त्यांनी मान्य केलंय, त्यांनी स्पष्ट असं सांगितलंय. ह्याकडे कसं बघता? ते फार वेळ गेला त्याचा, आता त्या बोलण्याला काय अर्थ नाही. कदाचित माझी स्वतःची धारणा अशी यामधली आहे की आता कदाचित जी PR एजन्सी नेमली गेलेली आहे त्यांनी हे नरेटिव्ह दिले का अशी मला शंका आहे. कारण की दादांचा स्वभाव आम्हाला माहीत आहे, आम्ही 20 वर्ष आमदार आहोत, त्यांच्यावर काम केलेलं आहे. एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावर U-टर्न मारायचा, मग काही लागू दे, त्यांची सवय नाही. मग कदाचित आता जी एजन्सी नेमलेली आपण बघतो त्यांचं पिंक ड्रेस आणि सगळंच, आता एकूण त्यांचे व्हिडिओ रील्स सगळे बघितल्यानंतर मला वाटते हे त्यांना सुचवलं गेलं असेल की थोडं आपण यात ही भूमिका घेतली तर थोडा सहानुभूतीच्या दृष्टीने काहीतरी होईल का, परंतु असा माझा स्वतःचा अंदाज आहे. आज आम्ही प्रेक्षकांना जो प्रश्न विचारला तोच मी शेवटी आपल्याला विचारते. सतेजजी, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? आम्ही 3 नावं दिली होती, त्यामध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील अशी ती 3 नावं होती. हे किंवा दुसरं कोण तुम्हाला पाहायला आवडेल? मला वाटते महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणं आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. कारण की शेवटी काँग्रेस पक्ष म्हणून मला काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झालेलं कधीही आवडणार आहेत. माझी भूमिका काँग्रेस पक्ष म्हणून काँग्रेसच्या बाजूची राहील. परंतु शेवटी महाविकास आघाडी लोकांच्या, मी मग पहिल्यापासून सांगतो की लोकांच्या अपेक्षा आमची सत्ता येणं, महाविकास आघाडीची सत्ता येणं आणि एक चांगलं सरकार देणं ही लोकांची अपेक्षा. आणि मला वाटतं आम्ही त्या दृष्टीनं काम करतोय की पदापेक्षा लोकांची विश्वासार्हता मिळवून देणं, विश्वासार्हता देणं. कारण की विद्यमान सरकारबद्दलची विश्वासार्हता गेलेली आहे. आज लोकच सैराबैर आहेत की आम्ही बघायचं कोणाकडे, सरकार कोण आहे, आम्हाला आधार देणारं सरकार येणार आहे का नाही. एवढे मोर्चे, एवढी आंदोलनं कधी झाली नव्हती. आणि म्हणून मला वाटतं एक विश्वास देणारं सरकार आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि तसाही चेहरा महाराष्ट्राला दिसेल. आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.